हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू. तर मी आज तुम्हाला गुलाबांच्या फुलांचा हार कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे. तर इथे बघा, मी रेड आणि येलो कलरचे जे काही गुलाब्स आहेत ते बनवून घेणार आहे. तर इथे मी 7 पाईप क्लीनर्स घेतलेले आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं 7 पाईप क्लीनर्स घेतलेले आहेत. ते असे एक लावून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला मधून ट्विस्ट करायचं आणि त्याच्यामधून आपल्याला ती जी काही ग्रीन कलरचा जो पाईप क्लीनर आहे त्यांनी एक गाठ मारून घ्यायची, जेणेकरून ते वरचे जे पाईप क्लीनर्स आहेत ते अशा प्रकारे अटॅच होतील. इथे बघा, आपण आता पाकळ्या बनवून घेणार आहोत. तर मी पहिल्या इथे स्टेप्समध्ये 6 जे काही पाईप क्लीनर्स आहेत ते व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं त्या प्रकारे काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 5 काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला 3. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा, अशा प्रकारे पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. इथे बघा, आपण खालच्या ज्या 6 पाकळ्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर ज्या उरलेल्या पाकळ्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर इथे बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं अशा प्रकारे जोडून घ्यायचं आणि जे सगळ्यात छोटी पाईप क्लीनर वाटेल तिथून आपल्याला कट करायला चालू करायचं. तुम्हाला डिस्टन्स घेऊन करायचं असेल तर आपण डिस्टन्स घेऊन 1 इंच किंवा 2 इंच असं जसं लागेल तसं कट करून घेऊ शकतो. तर इथे बघा, मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 5 पाईप क्लीनर्स काढायचे आहेत आणि 5 पाईप क्लीनर्सचे पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि लास्टला 3 पाईप क्लीनर्स उरणार आहेत, त्याच्या आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या. तर मी इथे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं काढून घेतलेले आहेत. प्रत्येक साईडच्या एक जे काही पाईप क्लीनर्स आहेत ते काढून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला पाकळ्या पूर्ण फुलाला करता येतील अशा प्रकारे. इथे बघू शकता व्हिडिओमध्ये, हा मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर, ही जी प्रोसिजर केलेली आहे ती पूर्ण स्लोमधून करून दाखवलेली आहे. यानंतर मी तुम्हाला अजून एक येलो कलरचं रोज बनवून दाखवणार आहे. ते जरा फास्ट मोशनमध्ये आहे. इथे बघा, आपले ज्या 5 पाकळ्या आहेत त्या आपण बनवून रेडी झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला हे वरचे 3 उरतात. त्यानंतर इथे बघा, मी जवळपास आपल्या बोटाचं जे काही मेजरमेंट आहे त्या मेजरमेंट घेऊन कट केलेलं आहे. एक लक्षात ठेवायचं, जे काही आपण पाकळ्या बनवतोय त्या पहिल्या पाकळ्या ज्या बनवतोय 6, त्याच्यापेक्षा ज्या वरच्या आपण 5 बनवतोय त्या पाकळ्या साठी जो पाईप क्लीनर आहे तो थोडा कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच्यासाठी थोडा पाईप क्लीनर कट करून घ्यायचा, जेणेकरून जी वरची पाकळी येईल ती छोटी येईल आणि सगळ्यात खालची पाकळी येईल ती मोठी येईल. तर आता बघा, आपण जे काही ग्रीन कलरचा पाईप क्लीनर त्याच्यामधून जी गाठ देऊन घेतली होती ती पाईप क्लीनर मी अशा पद्धतीनं ट्विस्ट करून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी अशा पद्धतीनं हा पाईप क्लीनर ट्विस्ट का करून घेतलेला आहे. आपण हा पाईप क्लीनर कट पण करून घेतला असता, पण मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तिथे मी तुम्हाला सांगेल की मी ते जे पाकळी आहे ती का बनवून घेतलेली आहे. तर इथे बघा, मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. यानंतर जर समजा खालचे जे पाईप क्लीनर्स आहेत ते काढून घ्यायचे आणि जो वरचा बंच उरतो त्याला आपण अशा पद्धतीनं काहीतरी रबर वगैरे लावून घ्यायचं, जेणेकरून जे बिगिनर्स असतील, ज्यांना गुलाब पहिल्यांदा बनवायला शिकायचा असेल, त्यांना पण तो येईल. तर इथे बघा, पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. हा बघा, आपला हा येलो कलरचा रोज तयार झालेला आहे. तर मी इथे 2 कलरमध्ये हार बनवून घेत आहे. तुम्ही सिंगल कलरमध्ये पण हार बनवून घेऊ शकता. तर आता आपण जे काही चिटकवायची प्रोसिजर आहे ते करून घेऊया. आता मी तुम्हाला आधी सांगितलेल्या पद्धतीनं मी ते जे काही ग्रीन कलरचे जे पाईप क्लीनर होतं ते असे पद्धतीनं ट्विस्ट करून घेतलं होतं, जेणेकरून आपल्याला हे जे रोजेस आहेत ते आपल्याला त्याच्यावरती चिटकवायला येतील. हे बघा, ही बॅक साईड आहे. मी पूर्ण तुम्हाला फ्रंट साईड आणि बॅक साईड दाखवलेली आहे. आता लक्षात आलं असेल तुम्हाला की मी ते जे काही ग्रीन कलरचे सोडलं होतं ते कशासाठी सोडलं होतं. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये लावायला पाकळ्या पण बनवून घ्यायच्या आहेत. तर पाकळ्या कशा बनवून घ्यायच्या हे मी पुढे दाखवलेलं आहे तुम्हाला. तर आपल्याला ज्या पाकळ्या आहेत त्या 2 जे काही गुलाब आहेत त्याच्यामध्ये लावून घ्यायचं. इथे बघा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं.
तर त्यानंतर आता आपण पाकळी बघूया कशी बनवायची. इथे बघा मी बोटाचं मेजरमेंट घेऊनच पाकळी बनवलेली आहे. अशा पद्धतीनं कंप्लीट ह्याला एक पाईप क्लीनर लागतं. आणि हा बघा आपला हाराचा फायनल रिझल्ट. तर हार कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. लवकरच आपली गौराईचे जे काही मुखवट आहेत त्याची पण रेडी रांगोळी मी लवकरच माझ्या चॅनलला अपलोड करेल. तर कोणाला जर काही ऑर्डर वगैरे करायचं असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा. माझा इंस्टाग्रामचा ID आहे रेडी रांगोळी 1008. हार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.